नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती या अत्यंत महत्त्वाच्या घटकावर आधारित प्रश्नांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, मराठी व्याकरणातील हे घटक स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे फक्त उत्तर न पाहता त्यामागील व्याकरणाचा नियम समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, पर्यायांचे विश्लेषण आणि सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण काही महत्त्वाचे व्याकरणाचे नियम आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपले प्रश्नसंचाला. प्रश्न क्रमांक पहिला, मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मराठी भाषा व इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण स्वर किती आहेत? तर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण स्वर किती आहेत हे विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2, 14. मराठीच्या पारंपरिक स्वराबरोबर इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे ॲ आणि अ या स्वरांचा काय झालेला आहे? वापर मराठीत रूढ झाला. त्यामुळे आधुनिक मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती झालेली आहे? आता 14 स्वरांची संख्या झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या गटातील वर्णांना अर्धस्वर म्हटले जाते? इथं खाली पर्याय दिले, त्यातले कुठल्या स्वरांना अर्धस्वर म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक 1 काय दिलेला आहे बघा, अ, आ, इ, उ. 2 मध्ये काय दिलेलं आहे? य, र, ल, व. पर्याय क्रमांक 3 श, श, स, ह. पर्याय क्रमांक 4 आहा, आ, इ, उ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 य, र, ल, व. तर यांना काय अर्धस्वर म्हणतात. हे स्वर आणि व्यंजन यांच्यामधील स्वरूपाचे काय ध्वनी आहेत, म्हणून ह्यांना अर्धस्वर म्हणतात, य, र, ल, व. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो किंवा होतो? तर पर्याय बघा कुठले आहेत? पर्याय क्रमांक 1 शब्द, पर्याय क्रमांक 2 वर्णमाला, पर्याय क्रमांक 3 प्रकरण, पर्याय क्रमांक 4 निबंध. तर ह्याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 वर्णमाला. तर शब्दकोशात शब्द वर्णानुक्रमाने मांडलेले असतात. त्यामुळे एखादा शब्द शोधण्यासाठी वर्णमालेचा क्रम लक्षात असणे आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर काय आहे? पूर्ण उच्चारला जातो. कुठल्या अंतस्वर शब्दातील पूर्ण उच्चारला जातो असं विचारलेलं आहे. पर्याय बघा काय दिले? धन, वारा, गृह आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 वारा. तर वारा या शब्दाचा शेवट आ या स्वराने होतो आणि हा अंत्यस्वर पूर्णपणे उच्चारला जातो. म्हणून धन जो शब्द आहे तो दुसरा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यामध्ये शेवटचे अ पूर्ण उच्चारले जात नाही. त्यामुळे काय वारा हे योग्य उत्तर आहे, धन नाही. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? कुठलं व्यंजन विचारलेलं आहे? घोष व्यंजन. तर पर्याय बघा कुठले आहेत? श, च, ट यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर श, च, ट काय आहे? हे अघोष व्यंजन आहेत. घोष व्यंजनाच्या उच्चाराच्या वेळी काय होतं? स्वरयंत्रामध्ये कंपन निर्माण होतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ इत्यादी काय घोष व्यंजन आहेत. आणि श, च, ट काय अघोष व्यंजने आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, खालील अक्षरांची ओळख सांगा. 2 अक्षर दिले आहेत, क्ष आणि न्य. तर पर्याय बघा, अर्धस्वर, महाप्राण, जोडाक्षरे, स्वर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 जोडाक्षरे. तर क्ष काय येतं? क प्लस श म्हणजे क्ष आणि न्य म्हणजे काय? ज प्लस त्र म्हणजे न्य. 2 व्यंजनाच्या संयोगातून तयार झालेल्या अक्षरांना आपण काय म्हणतो? जोडाक्षरे म्हणतो. मग हे काय? क्ष आणि न्य काय आहेत? जोडाक्षरे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? मूलध्वनींना आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक बघा काय आहे? 1 मध्ये अनुनासिक, वर्ण, शब्द, व्यंजन. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 वर्ण. तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. तर भाषेतील मूलभूत ध्वनींना वर्ण म्हणतात. वर्णांचे प्रमुख प्रकार म्हणजे स्वर आणि व्यंजन. प्रश्न क्रमांक 8, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास डॅश डॅश म्हणतात. तर काय दिलेलं? ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहास जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो? वर्ण, व्यंजन, शब्द, बाराखडी. तर आपण त्याला काय म्हणतो? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, शब्द. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय आहे? शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9, खालील पर्यायापैकी स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा. तर विजातीय स्वर काय विचारलं त्यांनी? विजातीय स्वर कुठले आहेत बघायचे. पर्याय क्रमांक 1 बघा काय दिलेला आहे? अ आणि रू. पर्याय क्रमांक 2 ई आणि दीर्घ ई. पर्याय क्रमांक 3 उ आणि दीर्घ उ. पर्याय क्रमांक 4 अ, आ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 विजातीय स्वर कुठले आहेत? अ आणि रू. तर एकमेकापासून भिन्न स्वर प्रकारातील स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. अ आणि रू हे काय? विजातीय स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 10, खालील व्यंजनाच्या प्रकारानुसार अक्षरे ओळखा. तर कुठला प्रकार दिला? कठोर व मृदू व्यंजन. तर ह्याचे अक्षर आपल्याला ओळखायचे आहेत. प्रश्न पर्याय क्रमांक 1 काय? घ, ग, घ, त. पर्याय क्रमांक 2 न. पर्याय क्रमांक 3 ह. पर्याय क्रमांक 4 श, स. तर व्यंजनाचे कठोर आणि मृदू व्यंजन असे वर्गीकरण केले जाते. आणि दिलेल्या पर्यायामध्ये कुठला आहे मग? पर्याय क्रमांक 1 मध्ये काय? कठोर व मृदू व्यंजन ग, घ, त. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, स्वरसंधी. सहोदर
काय करायचं आहे आपल्याला, स्वर संधी करायची आहे. सहोदर इथं शब्द दिलेला आहे त्यांनी. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये काय, सह अधिक उदर, सह अधिक उदर, सहो अधिक उदर आणि सहो अधिक दर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 सह अधिक उदर म्हणजे काय, सहोदर. तर अ आणि उ यांच्या संयोगातून ओ हा स्वर तयार होतो आणि अ अधिक उ जे आहे, ओ जे आपण केलेला आहे स्वर, तर हा स्वर काय, स्वर संधीचा प्रकार आहे. म्हणून स्वर संधी सहोदरचं काय येईल? पर्याय क्रमांक 2 सह अधिक उदर. प्रश्न क्रमांक 13, सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर पर्यायामध्ये काय दिलेत बघा, विसर्ग संधी, व्यंजन संधी, स्वर संधी आणि यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 व्यंजन संधी. तर व्यंजनाच्या संयोगातून झालेला बदल असल्याने हा काय, व्यंजन संधी आहे. कसा बदल झाला बघा, सन अधिक मती म्हणजे काय, सन्मती. म्हणजे व्यंजनाच्या संयोगातून झालेला हा बदल आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, खालील जोड शब्दामधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे? तर गावीश्वर हा शब्द दिलेला आहे त्यांनी, गावीश्वर. तर त्याचे कुठला पोट शब्द बरोबर आहे आपल्याला विचारलेला आहे. तर पहिला काय, ग अधिक ईश्वर, त्याच्यानंतर दुसरा ग व अधिक ईश्वर, तिसरा गो अधिक ईश्वर आणि चौथा गा अधिक ईश्वर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, गो अधिक ईश्वर. प्रश्न क्रमांक 15, खालील जोड शब्दामधील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोट शब्दाचे उत्तर बरोबर आहे? शब्द काय दिलाय बघा, मनवंतर. मनवंतर पर्याय काय दिले, मन अधिक अंतर. पर्याय क्रमांक 2 मनव अधिक अंतर. पर्याय क्रमांक 3 मनव अधिक अंतर. पर्याय क्रमांक 4 मनव अधिक अंतर. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 मनव अधिक अंतर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, ओ कुठला हा दिलाय स्वर, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे असं विचारलेलं आहे. पर्याय बघा काय दिले, अ अधिक ई, पर्याय क्रमांक 2 आ अधिक उ, पर्याय क्रमांक 3 आ अधिक दीर्घ उ, पर्याय क्रमांक 4 अ अधिक उ. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 अ अधिक उ म्हणजे काय, ओ. तर हा स्वर संयोगाचा काय महत्वाचा नियम आहे काय, अ अधिक उ बरोबर ओ. आता प्रश्न क्रमांक 17 बघू आपण, विसर्ग संधी ओळखा. कुठला शब्द दिलेला आहे? मनराज्य. तर ह्याची विसर्ग संधी ओळखायची आहे, कुठला आहे? मनराज्य, मनराज्य, मनोराज्य, मनाचे राज्य. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 मनोराज्य. मनराज्य, मन प्लस राज्य म्हणजे काय, मनोराज्य. तर विसर्गानंतर र आल्यामुळे काय होतं, विसर्गाचा ओ असा बदल होतो, म्हणून मनोराज्य. प्रश्न क्रमांक 18, दिलेल्या शब्दातील संधी शोधा. शब्द कुठला दिला? उज्ज्वल. पर्याय बघा कुठले दिले आहेत, अत उत अधिक ज्वल, उज अधिक ज्वल, उज्व अधिक ल आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 उत अधिक ज्वल म्हणजे काय, उज्ज्वल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर आहे, उत अधिक ज्वल, उज्ज्वल. तर त आणि त अधिक ज या व्यंजनाच्या संयोगामुळे ज असा बदल होतो, म्हणून हा व्यंजन संधीचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 19, षण्मास या संधीचा योग्य विग्रह ओळखा. कुठला शब्द दिलेला आहे? षण्मास. या संधीचा काय करायचं आहे? योग्य विग्रह ओळखायचा आहे. पर्याय बघा कुठले दिलेले आहेत, षट अधिक मास, षट अधिक मास, शन अधिक मास आणि षण्म अधिक आस. तर यात पर्याय 4 पर्यायपैकी उत्तर कुठलं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 षट अधिक मास. प्रश्न क्रमांक 20, संधी ओळखा. षट अधिक रिपू. तर कुठला येईल? षट्रिपू, षट्रिपू. पर्याय क्रमांक 3 षट्रिपू आणि पर्याय क्रमांक 4 षट्टिपू. तर ह्याच्यातलं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 षड्रिपू हे त्याचे योग्य उत्तर आहे, त्याची संधी आहे. प्रश्न क्रमांक 21, लिहित आहे हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? लिहित आहे हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 बघा सकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक 2 क्रियावाचक क्रियापद, पर्याय क्रमांक 3 संयुक्त क्रियापद, पर्याय क्रमांक 4 वर्तमान क्रियापद. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? संयुक्त क्रियापद. लिहित आहे हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? तर संयुक्त क्रियापद आहे. तर दोन क्रियापदाच्या सहाय्याने एकच क्रिया व्यक्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त क्रियापद. तर इथं दोन क्रियापद आहेत, लिहित आणि आहे, आणि एकच क्रिया पूर्ण करत आहे, त्यामुळे हे काय, संयुक्त क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 22, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? कुठला शब्द योग्य अव्यय दिलेले त्यांनी समोर, हे कुठल्या प्रकारातील आहे? कालवाचक, स्थलवाचक, तुलनावाचक, हेतुवाचक. तर आपल्याला सहज सांगता येईल हे काय? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. समोर हे शब्द योग्य अव्यय स्थलवाचक या उपप्रकारातील आहे. जसे आपण इतर समोर, मागे, जवळ, पुढे, खाली, वर इत्यादी शब्द काय दर्शवतात? स्थान दर्शवतात, म्हणून समोर हे काय? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे. विशेष नाम. तर प्रश्न क्रमांक 23, विशेष नाम ओळखा. पर्याय बघा कुठले दिले? सरस्वती, नवलाई, वाघ, महासागर. तर ह्याचं एक योग्य उत्तर कुठलं आहे? सरस्वती. तर एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा नदीचे विशिष्ट नाव म्हणजे काय? विशेष नाम आहे. म्हणजे सरस्वती हे काय? विशिष्ट नाम आहे, नाव आहे, म्हणून हे काय? विशेष नाम. प्रश्न क्रमांक 24, विशेषण नसणारा शब्द ओळखा. काय सांगले? विशेषण नसणारा म्हणलंय त्यांनी. पर्याय बघा कुठले? मन, सदृढ, गोरा, आरोग्यवान. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? विशेषण नसणारा मन हा शब्द आहे. सदृढ, गोरा आणि आरोग्यवान हे काय? गुण दर्शवतात, म्हणून ते विशेषणे आहेत.
आणि मन हे काय आहे, नाम आहे, म्हणून हे विशेषण नसणारा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 25, नागपूर या नामापासून विशेषण कशा प्रकारे तयार होईल? तर नागपूर या नामापासून आपल्याला काय बनवायचं विशेषण? त्याचं पर्याय बघा काय दिलेत, नागपूरकर, संत्री, नागपुरी, मोसंबी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 नागपुरी. नागपूर, नागपुरी. तर नागपूरशी संबंधित असा अर्थ व्यक्त करणारे विशेषण म्हणजे काय? नागपुरी. फॉर एक्झाम्पल नागपुरी भाषा, नागपुरी साडी, नागपुरी पोहे आपण म्हणतो ते. त्यामुळे हे काय आहे? विशेषण आहे नागपुरी. प्रश्न क्रमांक 26, हसणे या शब्दाचे विशेषण करा. हसणे या शब्दाचे विशेषण काय होईल? पर्याय काय दिलेत बघा, हसला, हसरा, हास्य, स्मित. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 हसरा. जो नेहमी हसतो किंवा हसतमुख असतो त्याला आपण काय म्हणतो? हसरा. हे काय? विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 27, आणि व अथवा हे काय आहे? आणि व अथवा. तर सामान्य नाम, उभयन्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, विभक्ती अव्यय, विभक्ती. तर याचं पर्याय क्रमांक कुठलं येईल? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आणि व अथवा हे काय आहे? उभयन्वयी अव्यय आहेत. तर दोन शब्द, वाक्य किंवा वाक्यांश जोडण्याचे काम करणारे अवयवांना आपण काय म्हणतो? उभयन्वयी अव्यय. आणि व अथवा हे काय करतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचे काम करतात, म्हणून ते काय आहेत? उभयन्वयी अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 28, कोणता शब्द सामान्य नाम आहे? खाली दिलेले आहेत. तुकाराम, मुलगा, चमेली, वात्सल्य. तर याचा योग्य पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 मुलगा. तर संपूर्ण वर्गातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध करणारे नाम म्हणजे काय? सामान्य नाम. इथं काय दिलेलं आहे? मुलगा. तर कोणत्याही मुलाचा इथं बोध होऊ शकतो. इथं काय एखाद्या विशिष्ट मुलाचा नाही, तर एक सामान्य नाम आहे. तर तुकाराम हे काय? विशेष नाम आहे. तुकाराम जे फर्स्ट पर्यायामध्ये दिलेलं आहे ते विशेष नाम आहे आणि सामान्य नाम काय? मुलगा. प्रश्न क्रमांक 29, आरोग्य हीच खरी संपत्ती. तर या वाक्यात काय करायचं आहे? कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे ते ओळखायचं आहे. प्रायोजक क्रियापद, शक्य क्रियापद, अध्याहृत क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 अध्याहृत क्रियापद. तर या वाक्यात क्रियापद प्रत्यक्ष लिहिलेले नाही, परंतु अर्थावरून आहे हे क्रियापद समजते. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, पण इथं आहे काय केलेलं आहे? लिहिलेलं नाही. ते आपल्याला काय करायचं आहे? अर्थावरून समजून घ्यायचं आहे. त्यामुळे जे क्रियापद वाक्यात प्रत्यक्ष नसते पण अर्थाने समजते त्याला आपण काय म्हणतो? अध्याहृत क्रियापद. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत? संकेतार्थी वाक्य. तर पर्याय बघा कुठले दिलेत? आणि, व, वा, अन, किंवा, परंतु, जर, तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जर, तर. तर अट किंवा संकेत व्यक्त करणाऱ्या वाक्यांना आपण काय म्हणतो? संकेतार्थी वाक्य म्हणतो. यामध्ये सामान्यतः जर, तर ही रचना वापरली जाते. म्हणून उदाहरणार्थ, जर तू अभ्यास केला तर तू उत्तीर्ण होशील. म्हणजे काय? हे संकेतार्थी म्हणजे जर, तर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? तर कुठला शब्द दिलेला आहे त्यांनी? विदुषी. तर याचा विरुद्धलिंगी म्हणलाय. विरुद्धलिंगी शब्द कुठला आहे? पर्याय बघा, विदूषक, विदुषा, विद्वान आणि विदुष्कार. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 विद्वान. तर विद्वान हे काय? पुल्लिंग आहे आणि विदुषी काय? हे स्त्रीलिंग आहे. म्हणून विदुषीचा विरुद्धलिंगी शब्द कुठला? विद्वान. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालील दिलेल्या शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय वरात, वित्त, वध, वैराग्य. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 वरात. तर वरात हा काय? स्त्रीलिंगी शब्द आहे. आपण काय म्हणतो? वरात आली, नवरदेवाची वरात आली. म्हणजे काय? वरात काय? हा स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? झाड हे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतलं तर लिंग कुठलं आहे त्याचं? तर स्त्रीलिंग आहे का? नपुसकलिंगी आहे का? पुल्लिंग आहे का? उभयलिंग आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नपुसकलिंग आहे. मूळ रूप, शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतलं त्याचे लिंग कुठले? नपुसकलिंग. झाड, झाडे. झाड हे काय? नपुसकलिंगी नाम आहे. प्रश्न क्रमांक 24, खडग या शब्दाचे लिंग कोणते? खडग या शब्दाचे काय? लिंग कोणते विचारले आहेत? पर्यायामध्ये काय दिलं? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, उभयलिंग. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग. तर खडग या शब्दाचे लिंग कुठलं आहे? नपुसकलिंग. म्हणून नपुसकलिंगी हे नाम आहे, म्हणून खडग हे काय? नपुसकलिंगी नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्द ओळखा. कुठला शब्द विचारला त्यांनी? पुल्लिंगी. शब्द कुठले दिलेत बघा? वाट, रान, ताट, पाठ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 पाठ. पाठ हा पुल्लिंगी शब्द आहे. पाठ मोठा आहे आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल. म्हणजे काय? पुल्लिंगी आहे. तर वाट काय आहे? स्त्रीलिंग आहे. आपण म्हणतो ती वाट. आणि रान आणि ताट हे काय? हे दोन, दुसरा आणि तिसरा पर्याय ते नपुसकलिंगी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, खालील प्रश्नातील पुल्लिंगी शब्द ओळखा. तर कुठले शब्द दिलेत बघा? वृक्ष, झाड, वेल, पान. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. वृक्ष हा पुल्लिंगी शब्द आहे. आपण म्हणतो मोठा वृक्ष. तर मोठा वृक्ष म्हणतो म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे वृक्ष. आणि झाड, पान
हे काय नपुसकलिंगी आहे. तर वेल काय वेल वेल स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27 मेंढी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर मेंढी या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कुठला आहे. तर मेंढरू, मेंढरी, एडका, बोकड. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे. पर्याय क्रमांक 3 एडका. तर मेंढी स्त्रीलिंग आहे आणि एडका काय आहे पुल्लिंग आहे, म्हणून योग्य उत्तर कुठला आहे. पर्याय क्रमांक 3 एडका. प्रश्न क्रमांक 28 वर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कुठला. तर कुठला दिलाय वर शब्द वर या शब्दाचा काय करायचं विरुद्धलिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय बघा कुठले दिलेत वधू, पत्नी, खाली, विधवा. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे. पर्याय क्रमांक 1 वधू. वर वधू. तर वर म्हणजे काय पुल्लिंग आणि वधू म्हणजे स्त्रीलिंग. तर वरचा विरुद्धलिंगी शब्द कुठला वधू, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कुठले आहे. पर्याय क्रमांक मगाशीच आपण हा प्रश्न बघितलेला आहे. पर्याय क्रमांक 2 विदुषी. तर विद्वत्ता असलेली स्त्री म्हणजे काय विदुषी. प्रश्न क्रमांक 30 तर पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग रूप कुठले. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग कुठले. तर पर्याय क्रमांक 1 कुठला आहे पत्रकारती, पत्रकारीण, पत्रकारिणी, पत्रकारी. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे पत्रकारती. तर हे काय स्त्रीलिंगी रूप आहे पत्रकार या पुल्लिंगी नामाचे. प्रश्न क्रमांक 31 बागा या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते. तर बागा या शब्दाचे पुल्लिंग रूप कुठला आहे. पर्याय क्रमांक 2 बाग. तर बागा हे बाग या शब्दाचे अनेक वचनी रूप आहे. एक बाग एक वचन, अनेक बागा अनेक वचन. बाग हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून लक्षात ठेवा बाग बागा. प्रश्न क्रमांक 32 खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा. कुठले शब्द दिलेत बघा पर्यायामध्ये. 1 रेती, 2 डबके, 3 खडक आणि 4 ओढा. तर यातला स्त्रीलिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे कुठला आहे रेती. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. रेती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो नदीतील रेती बारीक आहे, म्हणजे काय ते काय आहे स्त्रीलिंगी शब्द आहे. आता डबके काय डबके नपुसकलिंगी आहे, खडक पुल्लिंगी आहे आणि ओढा सुद्धा काय पुल्लिंगी आहे. आणि उत्तर कुठलं आहे आपलं रेती. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 अश्रू या शब्दाचे लिंग ओळखा. कुठल्या शब्दाचे अश्रू या शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. पर्याय काय दिलेत बघा नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी यापैकी नाही. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. अश्रू हे काय नपुसकलिंगी आहे. तर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. अश्रू हे काय नपुसकलिंगी असल्यामुळे विशेषण किंवा क्रियापदाचा प्रयोगही त्यानुसार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. तर पर्याय कुठले दिलेत बघा. गळा कुठला शब्द ओळखायचा अनेक वचनी शब्द. पर्याय कुठले दिले आहेत गळा, शाळा, त्याच्यानंतर मळा आणि बीड. तर यापैकी आपल्याला काय करायचं अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. शाळा अनेक शाळा. शाळा हे रूप काय अनेक वचन दर्शवते. प्रश्न क्रमांक 35 खालील शब्दातील एक वचनी शब्द ओळखा. तर पर्याय कुठले दिलेत बघा बिया, स्त्रिया, नद्या, विद्या. तर एक वचनी शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे विद्या. तर बिया, स्त्री स्त्रिया, नदी नद्या. पण विद्या हे काय एक वचनी शब्द आहे. विद्या मौल्यवान आहे. तर विद्या हे काय एक वचनी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी अनेक वचनी रूप नाही असे ओळखा शब्द. कुठला शब्द ओळखायचा ज्याचं अनेक रूप वचन नाही. रोमांच, पूजा, मोती यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे. पर्याय क्रमांक 3 मोती. तर मोती हा शब्द सामान्यतः एक वचनी अर्थाने वापरला जातो, म्हणून ह्या पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 तर मडके या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. पर्याय बघा कुठले दिलेले आहेत. मडके, मडक्या, मडकी, मडक. शब्द कुठला दिला आपल्याला मडके या शब्दाचे अनेक वचनी रूप काय येईल मडकी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मडके हे नपुसकलिंगी एक वचन आहे. मडके मडकी, एक मडके अनेक मडकी, म्हणून योग्य उत्तर कुठला आहे मडकी. प्रश्न क्रमांक 38 मला टाचण्या आणून द्या. टाचण्याचे काय वचन ओळखायचं आपल्याला. ह्या वाक्यामधला हा जो शब्द आहे टाचण्या ह्याचे वचन ओळखायचं आहे. कुठला एक वचन, उभय वचन, अनेक वचन आणि यापैकी नाही. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे अनेक वचन. मूळ शब्द काय टाचणी. टाचणीचं काय टाचणी एक वचन, टाचण्या अनेक वचन. म्हणजे टाचण्या म्हणजे एकापेक्षा जास्त टाचण्या, म्हणून हा शब्द अनेक वचन आहे. प्रश्न क्रमांक 39 खडा या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते. कुठला शब्द दिलाय खडा. पर्याय बघा खडी, खडे, खेडी, खोडी. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे. पर्याय क्रमांक 2 खडे. तर खडा या शब्दाचे अनेक वचन खडे. खडा हा पुल्लिंगी शब्द आहे. एक खडा अनेक खडे, त्यामुळे योग्य उत्तर कुठला आहे. पर्याय क्रमांक 2 खडे. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी एक वचनी नाम कोणते. तर दिशा, आज्ञा, सभा, जाऊ. तर यातील एक वचनी नाम कुठला आहे. पर्याय क्रमांक 4 जाऊ हे नाव एक वचनी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असे दोन्ही प्रकारे होतो. कुठल्या शब्दाचा वापर कसा होतोय स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असं दोन्ही प्रकारचा होतोय बघा. पर्याय बघा कुठले बाग, टेबल, त्रिकोण आणि घड्याळ हे त्याचे योग्य पर्याय दिलेले आहेत. तर त्यातला योग्य पर्याय कुठला आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे बाग. प्रश्न क्रमांक 42 देऊळ या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते.
पर्याय बघा, मंदिर, देवळे, देवळे आणि देऊळ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 देऊळ, देवळे. देऊळ या शब्दाचे अनेक वचन करताना रूपात बदल होतो. एक देऊळ, अनेक देवळे, म्हणून योग्य उत्तर कुठलं आहे? देवळे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 कोणीही फुलांना हात लावू नये. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. अधोरेखित शब्द कुठला आहे? फुलांना. आणि बघा, प्रथमा एक वचन, द्वितीय एक वचन, द्वितीय अनेक वचन, प्रथमा अनेक वचन. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 द्वितीय अनेक वचन. तर फुलांना हा शब्द काय? फुले अधिक ना म्हणजे फुलांना. फुले हे अनेक वचन आहे आणि ना हा प्रत्येक येथे कर्माशी संबंधित आहे. कोणीही फुलांना हात लावू नये म्हणून द्वितीय विभक्ती अनेक वचन हे पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणते पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत? पर्याय बघा कुठले ते? ऊन, हून, चा, ची, चे, स, ला, ना, ते. पर्याय क्रमांक 4 त, इ, आ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 ऊन, हून. तर पंचमी विभक्तीचा मुख्य अर्थ पासून, कडून, येथून, याच्यापासून असा असतो. पंचमीचे काही प्रत्यय कसं आहेत? ऊन, हून म्हणजे पुण्याहून, घरातून, त्यांच्याकडून, म्हणून ऊन, हून हे काय? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 45 बाजीरावाने दोरीने शेळीला बांधले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारक कोणता? तर अधोरेखित शब्द कुठला आहे? दोरीने. तर कर्म, अधिकरण, करण, संबंध. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 करण. तर वाक्यात दोरीने हा शब्द काय आहे? करण आहे. शेळीला कशाने बांधले? दोरीने. ज्या साधनाच्या साह्याने क्रिया केली जाते त्याला करण कारक म्हणतात. चाकूने भाजी कापली, पेनाने लिहिले, दोरीने बांधले. कशाने? करण कारक. कशाने बांधले? तर त्याचं उत्तर काय येईल? करण. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पी.टी. उषाने सुवर्ण पदक मिळवले. तर हे वाक्य याला अंडरलाईन कुठं आहे? अधोरेखित केलेलं आहे उषाने या शब्दाला. तर त्याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. पर्याय बघा प्रथमा, संबोधन, सप्तमी, तृतीया. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 तृतीया. तर उषाने म्हणजे काय? उषा अधिक ने. ने हा तृतीय विभक्तीचा महत्वाचा प्रत्यय आहे. तर कोणाने सुवर्ण पदक मिळवले? तर उषाने. म्हणजे उषाने काय? तृतीय विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 48 मुलाने कुत्र्यास मारले. अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. मुलाने काय केले? कुत्र्यास मारले. तर पर्याय बघा द्वितीया, चतुर्थी, तृतीया, षष्टी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे तृतीया. तर ने मुलाने हा ने काय? हा तृतीय विभक्तीचा महत्वाचा प्रत्यय आहे. तर कुणी मारलेलं आहे? मुलाने मारलेलं आहे. म्हणजे मुलाने म्हणजे काय? तृतीय विभक्ती येते. प्रश्न क्रमांक 49 त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त. तृतीया, चतुर्थी, सप्तमी, द्वितीया. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 सप्तमी. तर त हा प्रत्यय सप्तमी विभक्तीत आढळतो. घरात, गावात, शाळेत. सप्तमी विभक्तीचा अर्थ प्रामुख्याने स्थान किंवा अधिकरण असा असतो. म्हणून त काय कशामध्ये येतं? सप्तमीमध्ये येत आहे. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा विभक्तीच्या 2 प्रकारात येतो? ने. पर्याय बघा कुठले दिलेत? ने, ना, नी, नो. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 ना. तर ना हा प्रत्यय 2 विभक्तीमध्ये आढळू शकतो. चतुर्थी मुलांना पुस्तके दिली आणि द्वितीया मुलांना बोलवले. तर हा विभक्तीच्या 2 प्रकारात येतो. चतुर्थी आणि द्वितीया. म्हणून ना हा 2 विभक्तीमध्ये येणारा प्रत्यय आहे. आता शेवटचा प्रश्न बघतोय आपण. प्रश्न क्रमांक 51 नागपूरहून पुस्तके मागवली आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित शब्द कुठला आहे? नागपूरहून. तर कुठला येईल? प्रथमा, पंचमी, संबोधन, द्वितीया. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे पंचमी. तर हून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. पंचमी विभक्तीचा अर्थ काय? पासून, कडून, येथून असा होतो. पुस्तके कुठून मागवली? नागपूरहून. म्हणून नागपूरहून काय? पंचमी विभक्ती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाठी भरती 2026 साठी मराठी व्याकरणातील सर्व 51 प्रश्न याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या प्रश्नांमधून आपण लिंग, वचन आणि विभक्ती याचे महत्त्वाचे नियम समजून घेतले. अशाच प्रकारचे प्रश्न तलाठी भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जाऊ शकतात. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील प्रश्नसंच हवा असेल तर कमेंटमध्ये नेक्स्ट असे नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील आणखी महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे सविस्तर विश्लेषण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा.